नमस्कार बहिणीनो, सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र. बहिणीनो, आज व्हिडिओ बनवण्याचा जे तुम्ही व्हिडिओच्या थंबनेल आता बघितलंच असेल की लाडकी बहीण योजना बिग ब्रेकिंग न्यूज आली आहे. तर काय ब्रेकिंग न्यूज आहे ते तुम्ही थंबनेलला बघितलीच आहे. आपण सर्व काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं. व्हिडिओ याच्यासाठी शेवट बघा बहिणीनो, की कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या आरा नॉलेज 5451 ला सबस्क्राईब करून घ्या. केंद्र सरकारचे असू द्या की राज्य सरकारचे असू द्या, विविध ज्या काही योजना असेल त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण इथे करणार आहोत. ठीक आहे, चला बहिणीनं, तर वेळ न वाया घालता सरळ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा बहिणीनं, आता परत 1500 रुपये जमा झालेले आहे. आता कुठल्या बहिणींना 1500 रुपये इथे जमा झालेले आहे तर मी तुम्हाला सांगतो. एकंदरीत का रात्री 10 वाजता आपल्या प्रत्येक बहिणीच्या खात्यात मध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. आता काही बहिणी म्हणतात की जे काही माहितीचे सरकार आहे ते सरकार बोललं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 2100 रुपये देऊ, तर आम्हाला 1500 रुपये का आले? तर त्याचं कारण आहे असं आहे. बघा, देणार घेणार जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे फेब्रुवारी मध्ये, तर त्या अधिवेशन मध्ये याचा 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्याचा अधिवेशन मध्ये इतर सरकार हे माहितीचे करणार आहे. त्यामुळे बहिणींनो, आता तुम्हाला हा नोव्हेंबर एक हप्ता 1500 भेटेल, डिसेंबरचा 1500 भेटेल, जानेवारीचा 1500 भेटेल आणि एकंदरीत फेब्रुवारीचा देखील 1500 रुपये भेटेल. मग फेब्रुवारी नंतर तुम्हाला 2100 चा हप्ता इथे बहिणींनो भेटणार आहे. अजून जर काही तुमचे पैसे जमा झाले नसेल, आता भरपूर जे काही बहिणींना आहेत मोबाईल गिफ्टचं सुद्धा बोलणार आहे आपण, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. जर पैसे जमा झाले नसेल, भरपूर बहिणी आहेत की त्यांचे पैसे जमा झालेले नाही आहेत, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर आपल्या फॉर्मची स्थिती काय आहे ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर तुमचं पोस्ट बँक असू द्या की महाराष्ट्र बँक असू द्या, कुठल्याही बँक मध्ये खातं आहे तर त्या खात्याला तुमचं आधार कार्ड शिल्लक आहे की नाही हे सुद्धा बहिणींना बघून घ्यायचं आहे. तरच तुम्हाला याच्या मध्ये इथे पैसे मिळणार आहेत. आता ज्या बहिणींना पैसे आले नाहीत तर त्या बहिणींना सांगतो की मी तुमचा सर्व्हर चालू आहे. ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले नसेल तर तुमचा सर्व्हर चालू नाही आहे, त्यावेळेस तो सर्व्हर पूर्ण होईल. त्यावेळेस तुमच्या जे काही आपल्या बहिणी आहे त्यांच्या खात्यामध्ये उरलेली ज्या काही बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा इथे सर्व्हर पूर्ण झाल्याच्या नंतर इथे पैसे पडणार आहेत. तर त्याच्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही आहे की ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. आता बहिणींनो बघा, आता हे बघू शकता आहे तुम्ही काल 1500 रुपये इथे कैदी झाले होते, तर त्या बहिणीचे 1500 रुपये जमा झालेले आहे. आता एकंदरीत तुम्हाला समजलं असेल, त्याच्यामुळे पैसे आले नसेल तर काळजी करायची आवश्यकता नाही. सर्व्हर कंप्लीट झालं की येऊन जातात पैसे, डोक्याला ताण काही देऊ नका. ठीक आहे बहिणींनो, आता बघा, सोबत मोबाईल फोन गिफ्टचे 10,000 आले. तर मला एकंदरीत एका बहिणीने मेसेज केला की मला मोबाईल फोन गिफ्टचे पैसे आले नाहीत, माझ्या शेजारीला पैसे आले. तर बघा बहिणींनो, त्या आता जे काही मोबाईल गिफ्ट काही योजना होती, तुम्ही सुद्धा मागे बघितलं असाल की आपल्या लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट देणार आहेत. अशी जी काही योजना होती ती योजना सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण बघितली तर ऐकून घ्या. सध्या ज्या स्थितीत आपण ती योजना बघितली तर त्या योजना संदर्भात जो कुठे अपडेट नाही आहे. मग की आता तुम्ही म्हणाला की सर, सोबत मोबाईल फोनच्या 10,000 गिफ्टचे जमा होणार आहे किंवा मोबाईल फोन भेटणार आहे, तर हे आपल्या समोर येणाऱ्या कालावधीमध्ये समजेल की मोबाईल भेटवते की मोबाईल फोनचे आपल्या गिफ्ट भेटणार आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. एकंदरीत मी तुम्हाला सांगतो, ज्या बहिणींच्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत इथे फॉर्म व्यवस्थित फिल अप केलेला आहे त्या बहिणींना 100% मोबाईल फोन गिफ्टचं सुद्धा इथे लाभ मिळणार आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायचे काम नाही. या एक संदर्भात त्या सर्व काही माहिती समजली असेल मोबाईल फोन गिफ्ट विषयी मी एक सविस्तर अजून एक व्हिडिओ घेऊन येतो. त्याच्यामुळे ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. काही तुमच्या अडचणी असेल तर कमेंट करा. मोबाईल फोन गिफ्ट विषयी अजून काही माहिती काढतो. ही योजना कुठपर्यंत आली आहे, याचा संदर्भात निकष काय आहे, पैसे भेटणार की नाही, डायरेक्ट मोबाईलवर भेटणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित माहिती काढून सांगेल. त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही. तुम्हाला बहिणींनो
बहिणीनो, तर बघा, तर तुम्हाला सांगतो आता मी हे सगळं माहिती तुम्हाला व्यवस्थित समजवली आहे. तुमच्या अडचणी असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या काही अडचणी असेल तर आपण नक्की कमेंट वरती सुद्धा व्हिडिओ बनवत जाऊ. त्याच्याबद्दल काही काळजी करायची काम नाही. कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. तुम्ही कमेंट करू शकता. तर कुठल्याही योजनेविषयी माहिती पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. अडचणी असेल, फॉर्म भरला, पैसे आले नसतील तर काय प्रॉब्लेम असेल, सगळं कमेंट मध्ये तुम्ही. तर आता आशा करतो की संपूर्ण माहिती ही तुम्हाला समजली असेल. तर धन्यवाद बहिणीनो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.